नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत. पहिलं तर आपण हे पाहणार आहोत की इयत्ता 10वीसाठी इंग्रजी विषयाचा अभ्यास कसा करायचा हे आपण थर्ड लँग्वेज इंग्लिशसाठी पाहतोय. सोबतच आपण पेपर पॅटर्न पाहणार आहोत आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक पेपर पण मिळणार आहे जस्ट प्रॅक्टिससाठी. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिल्यांदा आपण पेपर पॅटर्न पाहूया, मग आपण त्यानुसार अभ्यास कसा करायचा हे पाहणार आहोत. सो पेपर पॅटर्नमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिला जो सेक्शन असतो तर तो असतो लँग्वेज स्टडी. ओके, मी पेपरवरतीच दाखवते आहे सगळं, कारण तुम्हाला जास्त चांगलं समजेल आणि कसे प्रश्न येतात हे पण समजेल. सो पहिला आहे लँग्वेज स्टडी. आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 ए काय असणार आहे, डू ॲज डायरेक्टेड. आता यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन आहेत. म्हणजे काय तर डू ॲज डायरेक्टेडमध्ये एकूण 6 प्रश्न असतात. ओके, हे सगळे 6 सब क्वेश्चन आहेत. यापैकी तुम्हाला कोणतेही 4 सोडवायचे असतात. म्हणजे किती ऑप्शन आहेत ना, 2 ऑप्शनसाठी आहेत. आणि हा पूर्ण डू ॲज डायरेक्टेडचा फर्स्ट क्वेश्चन 8 गुणांसाठी असतो. म्हणजेच 2-2 गुणांचे 4 प्रश्न, कोणतेही 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. सो पहिला क्वेश्चन आपण पाहूया. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक मिसिंग लेटर आहे, तर तो त्या शब्दामध्ये भरायचा, योग्य जागी भरायचा आहे आणि मग तुम्हाला एक मिनिंगफुल वर्ड तयार झालेला पाहायला मिळेल. ओके, सो लेट अस सी की हा प्रश्न कसा सोडवतात. आता तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी जेव्हा आपण ओ टाकणार तेव्हा प्रोव्हाइड हा शब्द तयार होईल. पण सपोज की तुम्हाला नाही माहिती हा शब्द काय आहे. आता हा शब्द काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काय करणार. आता मोस्ट ऑफ द टाइम्स काय असतं, आपले जे वॉवेल्स आहेत ए ई आय अ यू, सो हे जे आपले वॉवेल्स आहेत तर या वॉवेल्सपैकी कोणता पण एक वॉवेल आपल्याला यूज करून पाहायचा. आता जर आपण प्रोव्हाइडमध्ये ए टाकलं, आपलं उत्तर मिळतं आहे का नाही मिळत आहे, कारण प्रायव्हिड असं काही शब्द नाही आहे. ई टाकलं तरी पण नाही मिळत आहे, आय टाकलं तरी पण नाही मिळत आहे, ओ टाकलं तर मिळतं आहे, म्हणजे आपला शब्द प्रोव्हाइड आहे. पण हे तुम्हाला माहिती होतं. आता सपोज की एखाद्या वेळेस आपल्याला माहितीच नाही की काय शब्द तयार होतो हेच माहिती नाही आहे, मग काय करायचं, सरळ ए ई आय ओ यू पैकी जो तुम्हाला कन्व्हिनियंट लेटर असेल तो वापरायचा. पण हे कधी करायचं, जेव्हा खरंच माहिती नाही आहे की काय शब्द तयार होतो तेव्हा. ओके, असं कधीही नाही करायचं. जर तुम्हाला माहिती आहे की याचा शब्द असा तयार होते तर तो तसाच तयार झाला पाहिजे. पण सपोज की काही वेळेस असं होतं ना की शब्दच आठवत नाही किंवा काय तयार होतं हेच कळत नाही, तर एकतर हे 4 पण लेटर्स टाकून बघायचे कशाने शब्द तयार होईल असं वाटतंय, मग तो वॉवेल तुम्ही घ्यायचा त्याच्यामध्ये. ओके, सो एक छोटीशी ट्रिक आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की वॉवेल्स टाकायचे, पण दरवेळी वॉवेल्सच सुटेबल असेल असं काय नाही. फक्त मोस्ट ऑफ द केस वॉवेल असतात. जेव्हा आपल्याला काहीच करू शकत नाही, जेव्हा आपल्याला काहीच माहिती नाही आहे त्या शब्दाबद्दल, तेव्हा ही ट्रिक वापरायची. पण मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की कधी कधी वॉवेल्स देतच नाहीत ते लोक, वॉवेल्स नसणाराच एखादा लेटर देतात. मग तेव्हा काय करायचं, तेव्हा ए टू झेड सगळे वापरून बघायचे. पण कधी तुम्हाला वेळ असेल तर पेपर झाल्यानंतर हे सगळे उद्योग करायचे. पेपरच्या आधी केलं तर ABCD करत करत सगळा वेळ ह्याच्यामध्येच निघून जाईल, बाकीचा पेपर राहील. त्याच्यामुळे पेपर झाल्यानंतर, कारण ऑलमोस्ट इंग्लिशचा पेपर हा अर्धा तास तरी आधी होतोच, तर मग तो जो राहिलेला अर्धा तास आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं करू शकता. ओके, जर शब्द माहिती असेल वेल अँड गुड. नेक्स्ट आहे या ठिकाणी काय तयार होईल, अटॅक सी आपल्याला वापरावं लागेल. त्याच्यानंतर सिव्हिल या ठिकाणी आय, त्याच्यानंतर MEAL. ओके, सो MEAL हा एक शब्द आहे, पण मध्ये आपल्याला एक लेटर दिलं, काय तयार होईल, मेटल तयार होईल. ओके, सो या ठिकाणी टी काय आहे, वोवेल आहे का नाही आहे, कन्सनंट आहे. सो या ठिकाणी टी तुम्ही कसं टाकणार, मग A to Z सगळे वापरायचे, जो पण याच्यामध्ये सुटेबल असेल तो टाकायचा. ओके, नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय असतो, पुट द वर्ड्स इन टू द अल्फाबेटिकल ऑर्डर्स. आता अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, ABCDच्या क्रमाने. मग तुम्ही जर याच्यामध्ये पहिला सेट पाहिला तर पहिल्या सेटमध्ये पहिलं अक्षर जे आहे प्रत्येक शब्दाचं तर ते वेगळं आहे. मग तुम्ही हे इझिली A to Z बोलू शकता आणि त्याच्याने ते लावू शकता. दुसऱ्या सेटमध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या सेटमध्ये पहिलं अक्षर सगळ्यांचं सेम आहे. मग हे तुम्ही A to Z ने लावू शकता का, पहिलं अक्षर सेम असेल तर नाही लावू शकत. मग काय करायचं, दुसरं अक्षर पाहायचं, दुसरं पण सेम असेल तिसरं अक्षर पाहायचं आणि मग सगळे जे शब्द आहेत त्या अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे. ओके, हे सगळ्या ज्या पहिल्या ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला खूप सोप्या वाटतील, पण जर तुम्ही हे शांत डोक्याने केल्या तरच त्या बरोबर येतील, नाही तर चुकू शकतात. जर ओव्हर कॉन्फिडन्स असेल तर ते नक्की चुकणार. सो त्याच्यामुळे हे 2 गुणांसाठी आहे, हे 2 गुणांसाठी आहे, हे 2-2 गुण तुम्हाला इझिली मिळतील. नेक्स्ट आहे पंक्च्युएशन करायचं आहे. पंक्च्युएशनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, काय काय पाहायचं ते मी सांगते. पहिली गोष्ट आहे की पंक्च्युएशन करत असताना तुम्हाला तुमच्या पुस्तकामधली शक्यतो पुस्तकामधली वाक्य दिली जातात. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कोणतीही 2 वाक्य पुस्तकामधलीच दिली जातात. आणि जर पुस्तकामध्ये नसतील तर अशी वाक्य असतात की जी तुम्ही इझिली करू शकता. आता पंक्च्युएट करत असताना काय पाहायचं, एकतर पहिल्यांदा पहिलं अक्षर कॅपिटल आहे की नाही ही गोष्ट पहिल्यांदा पाहायची. आता यामध्ये हॅवसाठी पहिलं अक्षर काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. सो पहिलं अक्षर कॅपिटल. हॅव यू स्टडीड दॅट
आता हॅव यू स्टडीड दॅट म्हणजे काय, आपण त्याला प्रश्न विचारतो की तू हा अभ्यास केला आहेस का. मग प्रश्न विचारतो तर अर्थातच प्रश्नार्थक वाक्य असायला पाहिजे. ओके, पण ते जर आपण पाहिलं तर ही आस्क्ड मी. मग आता हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी म्हणजे हे कोणीतरी विचारलेलं वाक्य आहे. म्हणजे ह्याला काय टाकायचं आहे, आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा जो क्वेश्चन मार्क आहे हा डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये येणार आहे. आणि सगळ्यात शेवटी वाक्याच्या शेवटी काय असायला पाहिजे, फुल स्टॉप. आता जर याच्यामध्ये एखाद्या सिटीचं नाव किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव वगैरे आलं असेल तर त्याचं पण लेटर कॅपिटल. सो अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये पंक्च्युएशन करायचं आहे. नेक्स्ट आहे की तुम्हाला एक शब्द दिला आहे आणि ते तुम्हाला मिनिंगफुल वर्ड्स तयार करायचे आहेत आणि त्यामध्ये मिनिमम 3 लेटर असायला पाहिजे. मिनिमम 3 लेटर म्हणजे काय, तुम्ही आता या ठिकाणी NO नो, तर नो शब्द चालणार नाही का, तर यांनी काय सांगितलेलं आहे, कंडिशन काय आहे, याच्यामध्ये 3 लेटर असायला पाहिजेत पण इथे 2च लेटर आहेत. सो नो शब्द तयार केला तर 0 मार्क मिळेल, ते चालणार नाही. तर तुम्हाला असे कोणते पण 4 शब्द तयार करायचे आहेत की ज्यामध्ये 3 लेटर असायला पाहिजेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर काय शब्द तयार होतो, नेशन शब्द तयार होईल, शिप तयार होईल. ओके, सो असे तुम्हाला किती शब्द तयार करायचे आहेत, 4 शब्द तयार करायचे आहेत, मग तुम्हाला 2 मार्क मिळतील. त्यानंतर रिलेटेड वर्ड्स. आता रिलेटेड वर्ड्समध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जर तुम्हाला दिलेला याच्यामध्ये दिलेला हा काय आहे, मेन शब्द आहे. हा जर शब्द तुम्हाला नाऊन दिला असेल तर तुम्ही लिहिताना ॲडजेक्टिव्ह लिहिणार. म्हणजे हे सगळे रिलेटेड वर्ड्स काय लिहिणार, ॲडजेक्टिव्ह. हा जर शब्द तुम्हाला वर्ब दिला असेल तुम्ही लिहिताना काय लिहिणार, सगळे ॲडवर्ब लिहिणार. ॲडवर्ब म्हणजे काय, जे LY वाले असतात ना, तर ते ॲडवर्ब. आता हा दिलेला शब्द काय आहे, रन काय आहे, वर्ब आहे. मग वर्ब दिलेला आहे तर तुम्ही काय लिहिणार, ॲडवर्ब. आता जर ॲडवर्ब दिला असेल तर वर्ब लिहायचं, ॲडजेक्टिव्ह दिला असेल तर नाऊन लिहायचं, सिम्पल. ओके, पण लक्षात ठेवायचं आहे की नाऊन दिला तर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडजेक्टिव्ह दिलं तर नाऊनच लिहायचं. आणि जर तुम्हाला वर्ब दिला असेल तर ॲडवर्बच लिहायचं, ॲडवर्ब दिला असेल तर वर्बच लिहायचं. ओके, सो आता रन कसा आहे, स्लोली, अजून फास्ट असेल, अजून क्विकली असेल, असं तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. किती लिहायचे आहेत, 4 लिहायचे आहेत, तर तुम्हाला 2 मार्क मिळणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. आता वर्ड चेन कंप्लीट करणं खूप इझी आहे, तुम्ही लहानपणापासून केलं असेल. पण या ठिकाणी एक रूल लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला दिलेला पहिला शब्द काय आहे, पहिला शब्द जर वर्ब असेल तर तुम्हाला पुढचे 4ही शब्द वर्बच लिहायचे आहेत. पहिला शब्द नाऊन असेल 4ही शब्द नाऊन, ॲडजेक्टिव्ह असेल 4ही शब्द ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब असेल 4ही शब्द ॲडवर्ब. बरं, तुम्हाला जर ते नाही ओळखता आलं की हे नाऊन आहे की ॲडजेक्टिव्ह वॉटेवर जे पण आहे ते, तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितलेलं असतं की कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. म्हणजेच काय, तुम्हाला या ठिकाणी 4ही पण वर्ब्सच लिहायचे आहेत. आता राईटच्या शेवटी काय आहे, ई, मग काय येणार, ईट. सो या ठिकाणी तुम्ही ईट लिहिणार आहात. आता याच्या शेवटी काय आहे, टी वरून वर्ब काय तर टॉक, सो तुम्ही ते टॉक लिहिणार आहात. आता शेवटी काय आलं, केचं काय असतं, के वरून काय वर्ब तयार होतो, कीप. त्याच्यानंतर पी वरून पुट. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वर्ड चेन आहे तर ती कंप्लीट करायची आहे. तर या ठिकाणी आपला क्वेश्चन नंबर 1A कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B. पण तुम्हाला यासाठी नेमका अभ्यास कशाचा करावा लागेल, तर एकतर पहिली गोष्ट तुम्ही जे पण सगळे लेसन वाचणार आहात तर त्या प्रत्येक लेसनमधील प्रत्येक शब्दावरून तुमची नजर फिरली पाहिजे. कारण हे जे शब्द असतात मोस्ट ऑफ द वे तुमच्या अभ्यासक्रमामधलेच असतात, बाहेरचे शब्द नसतात. ओके, आणि ही वाक्य देखील तुमच्या अभ्यासक्रमामधलीच असतात. एखादं वाक्य बाहेरचं असलं तरी पण तुम्ही आत्तापर्यंत पहिलीपासून 10वीपर्यंत जो काही अभ्यास केला असेल त्यानुसार तुम्हाला येईल अशाच पद्धतीचं वाक्य असतं. आणि पंक्च्युएटसाठी तर तुम्ही आरामात पंक्च्युएशन करू शकता. त्यानंतर यापासून शब्द तयार करणं, हे पण तुम्ही आरामात शब्द तयार करू शकता. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे रिलेटेड वर्ड्स, हे पण तुम्ही लिहू शकता. यासाठी तुम्ही एक काम करू शकता, तुम्हाला जे पण शब्द वाटतात जसं की रन आहे, मग सपोज की या ठिकाणी राईट आलं तर मग काय लिहिता येईल इथे, तर ते तुम्ही सगळे काही शब्द असेच लक्षात ठेवायचे आहेत आणि मग तुम्हाला एक्झॅक्टली पेपरमध्ये शब्द आठवेल आणि तुम्ही लिहू शकता. त्यानंतर 6th वन आहे की यासाठी तुम्हाला वर्ब्स माहिती असले पाहिजेत. कमीत कमी A पासून तयार होणारा एखादा वर्ब तरी माहिती पाहिजे, B पासून तयार होणारा एखादा वर्ब तरी माहिती पाहिजे. असे तुम्ही पूर्ण वर्षभरामध्ये A to Z वर्ब्स प्रत्येकाचा एकच वर्ब तुम्ही लक्षात ठेवला तरी पण पुरेसं आहे. किंवा दुसरा एखादा कॉम्प्लिमेंटरी म्हणून लक्षात ठेवलं तरी पण चालेल. A पासून तयार होणारं नाऊन, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की नाऊन लिहित असताना तुम्हाला कोणाचंही नाव नाही लिहायचं. A पासून अद्विका, B पासून बार्बी वगैरे अशी नावं लिहायची नाहीत. फक्त B पासून बॉल असं नाऊन चालेल. म्हणजे कोणतेही प्रॉपर नाऊन नाही लिहायचं, फक्त तुम्हाला कॉमन नाऊनचाच वापर करायचा आहे. ओके, ही एक महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B आहे डू एज डिरेक्टेड. हा फक्त 2 गुणांचा प्रश्न आहे आणि असं मिळून पूर्ण लँग्वेज स्टडी 10 गुणांचं असतं. 10 गुणांचं कसं, तर क्वेश्चन नंबर 1A 8 गुणांसाठी, क्वेश्चन नंबर 1B 2 गुणांसाठी, एकूण लँग्वेज स्टडी हा 10 गुणांसाठी असतो. ओके, सो खूप इझी आहे लँग्वेज स्टडी. आता डू एज डिरेक्टेडमध्ये पण खूप सारे ऑप्शन आहेत. पहा, डू एज डिरेक्टेडमध्ये पहिला प्रश्न आहे की तुम्हाला
ही फ्रेज वापरायची आहे आणि याचा वाक्यात उपयोग करायचा आहे, मग तुम्हाला 1 गुण मिळणार. किंवा तुम्हाला जर नसेल वापरायची फ्रेज तर तुम्ही जस्ट क्लॉज एक्सपांड करू शकता. म्हणजेच काय, क्लॉज लिहू शकता इथे. द पर्सन ऑन द स्टेज, आता तुम्हाला क्लॉज लिहायचं आहे. द पर्सन ऑन द स्टेज, मग याला तुम्ही काय करू शकता, ॲड हु इज डान्सिंग इज माय अंकल. मग तो स्टेजवरती जो डान्स करणारा पर्सन आहे तो माझा अंकल आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. सो तुम्ही याच्यापुढे जस्ट क्लॉज ॲड करू शकता. तुम्ही क्लॉजची सुरुवात हू, जर तुम्ही पर्सन असेल एखादा तर हू, किंवा एखादी प्लेस असेल तर विच वगैरे अशी सुरुवात करू शकता. नेक्स्ट आहे, या दोघांपैकी काहीतरी एक सॉल्व करायचं आहे, एकतर क्लॉज किंवा एकतर फ्रेज, याला तुम्हाला 1 मार्क मिळेल. आणि या दोघांपैकी काहीतरी एक करायचं आहे, मग तुम्हाला दुसरा 1 मार्क मिळेल. याच्यामध्ये एकतर तुम्हाला या शब्दांना प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडायचं आहे. प्रिपेअरचं प्रिपेरेशन येईल, रिक्वायरचं रिक्वायरमेंट येईल, किंवा प्रिपेअर हा शब्द वाक्यात उपयोग करून तुम्हाला एक वाक्य तयार करायचं आहे. जसं की आय लव्ह टू प्रिपेअर व्हेरियस डिशेस. ओके, मला खूप सारे पदार्थ बनवायला आवडतात. किंवा रिक्वायरचा वापर करून तुम्ही एक वाक्य तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा असणार आहे तुमच्या लँग्वेज स्टडीचा विभाग. आता टेक्स्चुअल पॅसेज. टेक्स्चुअल पॅसेजमध्ये काय काय येतं ते आधी आपण पाहूया, आणि पुस्तकामधले टेक्स्चुअल पॅसेज कोणते कोणते विचारले जाऊ शकतात ते आपण पाहूया. सो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण व्हिडिओ खूप छान आहे. पहिला आहे क्वेश्चन नंबर 2A, जो की असणार आहे एकूण 10 गुणांसाठी. ओके, क्वेश्चन नंबर 2A एकूण 10 गुणांसाठी असणार आहे. आणि तुम्हाला 2 टेक्स्चुअल पॅसेज विचारतात 10-10 गुणांचे. म्हणजे टेक्स्चुअल पॅसेजचा जो विभाग आहे तर तो एकूण 20 गुणांचा आहे. कारण ऑब्वियसली एक टेक्स्चुअल पॅसेज 10 गुणांचे, असे 2 टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे एकूण 20 मार्क्स. सो आता या ठिकाणी पहिलं असणार आहे ते म्हणजे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. सो अशा प्रकारचा तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न येईल पहिला, जो की 2 गुणांसाठी असेल. A2 असणार आहे, ते पण 2 गुणांसाठी. हे वेब डायग्राम वगैरे काहीतरी येऊ शकतं. A3 पण 2 गुणांसाठी. याच्यामध्ये तुम्हाला लेसनशी रिलेटेड काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर A4 जे असणार आहे ते ग्रामर बेस असणार आहे, ते पण 2 गुणांसाठी. आणि A5 टोटली पर्सनल रिस्पॉन्सवरती आधारित आहे, की तुमच्या रिस्पॉन्सवरती, तुमच्या मतावरती आधारित आहे. आता पर्सनल रिस्पॉन्स कसं लिहायचं असा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, तर त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे, जो तुम्हाला लवकरच मिळेल. आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तो अपलोड करेन. सो हा पण 2 गुणांसाठी आहे. अशा प्रकारे A1 to A5 एकूण 5 प्रश्न 2-2 गुणांसाठी. म्हणून हा जो प्रश्न आहे तर हा किती गुणांसाठी आहे, एकूण 10 गुणांसाठी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B, हा पण सेम 10 गुणांसाठी. B1 असणार आहे तर तो ट्रू फॉल्स असेल, किंवा कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस असेल, किंवा तुम्हाला हू एम आय वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात 2 गुणांसाठी. त्यानंतर B2 नेहमी डायग्राममध्ये असतो, किंवा लेसनमधलंच त्या पॅसेजमध्येच उत्तर असेल अशा प्रकारचा प्रश्न असतो. B3मध्ये वोकॅब्युलरीवरती आधारित असतं. एकतर तुम्हाला विचारणार की याचे अपोजिट वर्ड्स लिहा, किंवा याचे सिमिलर वर्ड्स लिहा, अँटोनिम किंवा सिनोनिम लिहा, असं तुम्हाला विचारलं जाईल. B4 जो असणार आहे तर तो ग्रामर बेस्ड असणार आहे. मग याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो वापरा, किंवा नो सुनर दॅन वापरा, किंवा अजून चेंज द डिग्री असेल, किंवा वॉइस चेंज करा, किंवा वॉइस ओळखा, क्वेश्चन टॅग वापरा, किंवा टेन्स ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये असतात. आणि याच्यामध्ये पण आहे पर्सनल रिस्पॉन्स, जो की आहे 2 गुणांसाठी. तो कसा लिहायचा ते मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन. आता आपण पाहूया की नेमके पॅसेजमध्ये कोणते कोणते पॅसेजेस असतात, कोणते कोणते लेसन्स येतात. सो आता जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर आपण एकूण किती लेसन्स आहेत ते काउंट करूया, म्हणजे तुम्हाला एकूण कळेल की तुम्हाला पॅसेजसाठी किती लेसन्सचा अभ्यास करायचा आहे. सो टीनेजर्स प्रेयर हा लेसन नाही आहे, म्हणजे 1, 2, 3. फर्स्ट युनिटमध्ये फक्त 3 लेसन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट युनिट ते म्हणजे याच्यामध्ये आहे 1, 2, 3, 4. एकूण 7 लेसन्स झाले. त्यानंतर 1, 2, 3, 7 आणि 3 = 10 लेसन्स झाले. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहतो आहे 1, 2, 3, 4. 10 आणि 4 14, म्हणजे फक्त तुम्हाला 14 लेसन आहेत, फक्त 14 लेसन. ओके, सो या 14 लेसनमधले कोणते कोणते लेसन्सचे जे हे आहेत काय म्हणतात त्याला पॅसेज येऊ शकतात. तर मोस्ट ऑफ दी हाय चान्सेस आहेत की तुम्हाला बी स्मार्ट जो लेसन आहे तर तो येऊ शकतो. आता याच्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्ससाठी कोणते प्रश्न येतील, म्हणजे सपोज की हा पॅसेज आला तर याच्यावरती काय पर्सनल रिस्पॉन्ससाठी प्रश्न येऊ शकतो, हे मी तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सच्या व्हिडिओमध्ये सांगेन. ओके, सो बी स्मार्ट हा लेसन महत्त्वाचा आहे. ऑलमोस्ट सगळे लेसन महत्त्वाचे आहेत, फक्त मी सांगते तेच नाही, कारण ते फक्त माझ्या मताप्रमाणे आहेत. आता बोर्ड काय देईल ते मला माहिती नाही आहे, फक्त मला असं वाटतं आहे की बी स्मार्ट जास्त महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती पर्सनल रिस्पॉन्ससाठी खूप चांगला प्रश्न तयार होऊ शकतो. आणि बाकी इतर लेसन्स जे आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित करायचे आहेतच. आता त्यानंतर आपण पाहूया की नेक्स्ट पोयमसाठी. जर तुम्ही पाहिलं की पॅसेजमध्ये मार्क्स मिळवणं किती इझी आहे. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चनमध्ये
पूर्ण तुम्हाला सगळं काही पॅसेजमधलं शोधून असं लिहायचं आहे, मग 2 मार्क आरामात मिळू शकतात. त्यानंतर वेब डायग्राममधले पण सगळी उत्तरं ही पॅसेजमधली असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण 2 मार्क मिळू शकतात. राहिला प्रश्न B3चा, तर याच्यामध्ये तुम्हाला नाउन फॉर्म्स वगैरे लिहायचे आहेत. हे पण सगळे काही पॅसेजमध्ये असतात. पण सपोज की तुम्हाला एखादं नाही आठवलं तर यामध्ये जास्तीत जास्त अर्धा मार्क जाऊ शकतो. एखादा जर नाही आठवलं किंवा जर नाही शोधता आलं तर, पण फक्त अर्धा, तो तुम्हाला नंतर 1 होणारच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रामरमध्ये जास्त तुमचे मार्क जाण्याचे चान्सेस आहेत, कारण ज्यांचं ग्रामर पक्कं नसेल त्यांचं, पण ज्यांचं ग्रामर परफेक्ट असेल तर त्यांचे अजिबात मार्क्स जाणार नाहीत. त्याच्यानंतर B5 आहे पर्सनल रिस्पॉन्स. यामध्ये मोस्टली 2 आउट ऑफ 2 मार्क्स खूप कमी जणांना मिळतात, ज्यांचे ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स नाही आहेत, ज्यांचं उत्तर खूप इफेक्टिव्ह आहे असं. आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द वेज किती मार्क्स मिळतात, 1.5 मार्क मिळू शकतात, किंवा जर ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स असतील तर 1 मार्क मिळेल. ओके, सो ते कसं लिहायचं ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आता आपण पाहूया पोएट्री. पोएट्रीमध्ये पण हा जो पोएट्रीचा सेक्शन आहे तर तो सुद्धा 2 मार्क्स, त्याच्यानंतर या ठिकाणी आहे 2 मार्क्स, त्याच्यानंतर आहे 1 मार्क. म्हणजे कम्प्रेन्शनसाठी म्हणजेच क्वेश्चन आन्सर्ससाठी पोयम ही 5 मार्क्ससाठी असते आणि ॲप्रिशिएशनसाठी 5 मार्क्स, म्हणजे पोएट्री सेशन हा एकूण 10 मार्क्ससाठी आहे. सो क्वेश्चन नंबर 3 एमध्ये जर A1 आपण पाहिलं तर याची सगळी उत्तरं ही पोयममध्ये असतात. पोयम तुम्हाला प्रिंटेड दिलेली असते, त्याच्यामुळे पाठ करायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे A2 वेब डायग्राम. याची पण उत्तरं तुम्हाला ऑलरेडी पोयममध्ये दिली असणार आहेत. आणि A3 आहे, या ठिकाणी तुम्हाला रायमिंग वर्ड्स लिहा किंवा दिलेल्या पोयमचं राईम स्कीम लिहा. राईम स्कीम काय असतं तर ते आपण पाहूया. जसं की या ठिकाणी आहे मास्टर, या ठिकाणी आहे डिझास्टर. सो सेम जे शब्द आहेत त्यांना आपण सेम लेटर वापरणार A. आता या ठिकाणी M आणि सेमचा उच्चार सेम आहे, म्हणजे रायमिंग वर्ड्स आहेत. सो AB हे काय येणार आहे, रायम स्कीम. तर अशा पद्धतीने आपण रायम स्कीम लिहितो. त्यानंतर आहे ॲप्रिसिएशन तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. पाठ करणं म्हणजे रट्टा मारू शकता किंवा लक्षात ठेवू शकता, काहीही करा. टायटल तर तुम्हाला ऑलरेडी पोएममध्ये मिळणार आहे, सो तुमचा अर्धा मार्क कन्फर्म आहे. टायटलला अर्धा मार्क असतो. पोएट पण तुम्हाला खाली जे आहे या ठिकाणी लिहून दिलं जाणार आहे, सो तुम्हाला तो अर्धा मार्क फक्त जस्ट खालचं बघून वरती उतरवायचं आहे. त्याच्यानंतर राईम स्कीम. आता या पोएमला राईम स्कीम नाही आहे, ही फ्री वर्ज आहे. तुम्ही राईम स्कीम काय करू शकता, जे फ्री वर्ज आहे त्यांची राईम स्कीम नसतात, त्याच्यामुळे त्याला पाठ करायची गरजच नाही आहे. पण ज्या पोएमला राईम स्कीम आहे ते फक्त तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फिगर्स ऑफ स्पीच. आता फिगर्स ऑफ स्पीचमध्ये एक आयडिया आहे, ते म्हणजे मोस्ट ऑफ द सगळ्या पोएम्समध्ये ॲलिटरेशनचा वापर केला जातोच. ओके, ॲलिटरेशन मोस्ट ऑफ द सगळ्या पोएम्समध्ये वापरलं जातं. सो तुम्ही ॲलिटरेशन लिहू शकता किंवा इतर जे पण तुम्हाला माहिती असेल चांगलंवालं ते पण तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये काय आहे, ॲपोस्ट्रॉफी पण वापरलेला आहे, सो तुम्ही ॲपोस्ट्रॉफी पण घेऊ शकता. नेक्स्ट आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया. हे तुम्हाला जर परफेक्ट मार्क्स हवे असतील तर तुम्ही पाठ केलं तरी हरकत नाही आहे, पण एवढंच की आहे तसं पाठ करू नका, स्वतःचं तयार करा आणि मग पाठ करा. कारण आहे तसं पाठ केलं तरी मोस्ट ऑफ द सगळ्यांचं सेम येतं, मग तो परीक्षक पण तेच चेक करून कंटाळतो. सो तुम्ही बेटर वे आहे की स्वतःचं तयार करा राईम स्कीम. गाईडची मदत घ्या, टार्गेटची मदत घ्या, डायजेस्ट सगळ्याची मदत घ्या आणि स्वतःचं राईम स्कीम तयार करा आणि ते तुम्ही पाठ करून ठेवू शकता, जेणेकरून स्पेलिंग मिस्टेक होऊ नयेत किंवा काही एखादा दुसरा पॉईंट राहू नये यासाठी. सो हे झालं 5 मार्कांचं. यामध्ये तुम्हाला सपोज की सेंट्रल आयडियामध्ये हाफ मार्क कट झाला, कारण हे 2 गुणांसाठी असतं ना. हाफ मार्क कट झाला तरी पण तुम्हाला या ठिकाणी 4.5 मार्क आरामात मिळू शकतात. ओके, सो नेक्स्ट आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेज. आता याच्यामध्ये काय येईल आय डोंट नो, कारण कोणालाच माहिती नसतं नॉन टेक्स्चुअल पॅसेजमध्ये काय येईल. पण नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा हा विभाग 15 गुणांसाठी असतो. 15 गुणांसाठी कसा ते आता आपण बघूया. तर पहिला आहे या ठिकाणी फ्रेंड्स, सॉरी हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कवर करायच्या आहेत. सो बट आय होप की तुम्ही कंटिन्यूली पाहाल. सो क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A कशासाठी आहे, नॉन टेक्स्चुअल पॅसेज. सो आता या ठिकाणी पॅसेज तुम्हाला दिलेला आहे. पॅसेज खूप छान मन लावून रीड करायचे. पॅसेज रीड करण्यासाठी आरामात 5 मिनटं लागतात, 5 मिनटं आरामात घ्यायची आहेत. ओके, पॅसेज काही जण काय करतात, आधी प्रश्न वाचतात मग पॅसेज रीड करतात, किंवा आधी पॅसेज रीड करतात मग प्रश्न वाचतात. तुम्हाला ज्याप्रमाणे प्रॅक्टिस असेल त्याप्रमाणे करा. असं काही कुठे रूल नाही दिलं आहे की तुम्ही आधी पॅसेज वाचा आणि मग उत्तरं लिहा, किंवा आधी प्रश्न बघा आणि मग पॅसेज वाचा, असं काही कुठे रूल नाही आहे. सो तुम्हाला जे बेटर असेल ते तुम्ही करू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल शक्यतो आधी पॅसेज रीड केला तर तुम्हाला कळेल की नक्की तुम्हाला काय प्रश्न विचारलेले आहेत, किंवा आधी प्रश्न वाचले असतील तुम्ही, ते तुम्हाला कळेल की पॅसेजमध्ये उत्तरं कुठे आहेत. सो ॲज यू विश, तुम्ही जे करायचं ते करू शकता. फक्त एवढंच की A1मध्ये तुम्हाला 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न, ज्यामध्ये तुम्हाला पॅसेजमधलं हू ॲम आय किंवा किंवा कम्प्लीट द सेंटेन्सेस वगैरे असे प्रश्न येऊ शकतात. A2 जे आहे ते वेब डायग्राममध्ये आहे. A3मध्ये तुम्हाला ॲज युजल
वोकॅबलरी टाईप की तुम्हाला याच्यासाठी कोणता शब्द आहे किंवा याचं मिनिंग काय वगैरे वगैरे असं विचारलं जाऊ शकतं. A4 ॲज युजल ग्रामर पार्टमध्ये येणार आहे आणि A5 पर्सनल रिस्पॉन्समध्ये. आता तुम्ही म्हणाल की लेसनमध्ये जे आहेत म्हणजे टेक्स्च्युअल जे आहेत त्यांचं पर्सनल रिस्पॉन्स आपण कसं तरी करून लिहू शकतो, पण नॉन टेक्स्च्युअलचं पर्सनल रिस्पॉन्स कसं लिहिणार, तर ते पण खूप इझी विचारतात. जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे सजेस्ट सम वेज टू इन्क्रीज द नंबर ऑफ स्पॅरोज इन युअर एरिया. मग तुम्ही काय कराल, तुम्हाला जर तुमच्या एरियामधल्या स्पॅरोची संख्या वाढवायची आहे, चिवतायला काय आवडतं, चिवतायला दाणे आवडतात, तुम्ही दाणे वगैरे टाकून बघू शकता. त्यांच्यासाठी छान रेडीमेड नेस्ट, शक्यतो चिमण्या वगैरे रेडीमेड नेस्टमध्ये राहत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की आपल्याला ट्रॅप करण्यासाठी काही असेल का. पण ते स्वतःचा नेस्ट तयार करण्यासाठी जर आपण त्यांना कुठे आजूबाजूला काट्या वगैरे म्हणजे ते जे नेस्ट करण्यासाठी ग्रास वगैरे वापरतात ते कुठे आजूबाजूला असेल तर ते एकत्रित करून ते स्वतः नेस्ट तयार करू शकतात. तर अशा गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. नेक्स्ट आहे, हे झालं 10 गुणांसाठी. आता नेक्स्ट 5 गुणांसाठी तुम्हाला त्याच पॅसेजची समरी लिहायची असते. समरी कशी लिहायची यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तुम्ही तो नक्की पाहायचा आहे. ओके. त्याच्यानंतर एक टॉपिक राहिला आहे, तो म्हणजे आपल्याला एकूण पोएम्स किती आहेत ते आपण आधी काउंट करूया. जसं की आपण लेसन्स काउंट केले होते आणि ते एकूण 14 होते. पोएममध्ये जर आपण पाहिलं तर 1 2 2 झाल्या. हां, आता आपण काउंट करूया. तुम्ही म्हणाल काय मला काउंट करायला लावतात सगळेजण, तरी पण आपण ना जे आपण अभ्यास करणार आहोत ते आपल्याला माहिती पाहिजे की आपण किती लेसन बघणार आहोत, किती पोएम्स आपल्याला आहेत. हे सगळं जर तुमच्याकडे डेटा असेल तर तुम्ही एक प्लॅन करू शकता की हां आपल्याला एका महिन्यामध्ये एवढं सगळं म्हणजे एका महिन्याचं प्लॅन करा किंवा जे पण आठवड्याचं प्लॅन करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला एवढं सगळं कवर करायचं हे आपल्या लक्षात राहतं. सो नेक्स्ट आहे 2 झाले, 3 त्याच्यानंतर आहे 4, त्याच्यानंतर 4 झाल्या, त्याच्यानंतर बघूया 5, त्याच्यानंतर आहे 6 झाले, त्याच्यानंतर 7 आणि 8. सो तुम्हाला एकूण 8 पोएम्स आहेत. फक्त 8 पोएम्स तुम्हाला काय करायचं आहे, राईम स्कीम पाठ करायचं आहे. पाठ करणं म्हणजे लक्षात ठेवा, पाठ करू नका, कारण ते विसरलं आणि चुकून इकडचा लेटर तिकडे झाला तर सगळं चुकेल. त्यापेक्षा तुम्ही कसं फाइंड आउट करायचं राईम स्कीम हे लक्षात ठेवा आणि सेंट्रल आयडिया बाय हार्ट करा किंवा काही पण करा, पण ते लक्षात ठेवा. ओके. सो हे झालं, तुम्हाला फक्त 8 कविता आहेत आणि 8 कवितांसाठी फक्त हे करायचं. टायटल वगैरे लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे, कारण टायटल आणि पोएट ऑलरेडी लिहून दिलेलं असतं त्याच्यामध्ये, ते जस्ट कॉपी पेस्ट करायचं आहे. आता नॉन टेक्स्च्युअलसाठी काही पण येऊ शकतं, फक्त एवढंच की तो पॅसेज तुमच्या सिलेबसशी रिलेटेड असेल. आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा घटक, तो म्हणजे आहे आपला रायटिंग स्किल. आले यार रायटिंग स्किल असं काहीतरी तुमच्या मनामध्ये आलं असेल, नसेल आलं तर वेल अँड गुड. पण रायटिंग स्किलमध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते सगळे ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. लेटर कसं लिहायचं, त्याच्यासाठी किती मार्क्स असतात, मार्किंग स्कीम कशी आहे, सगळं मी अपलोड केलं आहे आणि तुम्ही एकदा जाऊन पाहू शकता ते सगळे व्हिडिओज. त्याच्या लिंक्स तुम्हाला चॅनलवरती मिळतीलच. प्लेलिस्ट सेपरेट मी तयार केलेली आहे 10th स्टँडर्ड रायटिंग स्किल, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज पाहू शकता. सो पहिला आहे लेटर रायटिंग. यामध्ये तुम्हाला ऑर आहे, एक तर तुम्ही A1 लिहू शकता किंवा A2. आता A1मध्ये काय आहे तर फॉर्मल लेटर. फॉर्मल म्हणजे काय, जे आपले शासकीय पत्र असतात, म्हणजे एखाद्या कसे असतात, प्रिन्सिपलला लेटर लिहा किंवा ऑफिसरला लेटर लिहा, तर हे सगळे कशामध्ये येतात, फॉर्मलमध्ये. शक्यतो मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की फॉर्मलपेक्षा इनफॉर्मल लिहा. पण जर तुमची फॉर्मलची प्रॅक्टिस चांगली असेल, ग्रामरवरती चांगली पकड असेल, आटोपशीर असेल तुमची भाषा, तर तुम्ही नक्की फॉर्मलचा विचार करू शकता. पण ॲज पर माय ओपिनियन तुमची जर थोडेसे ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होत असतील किंवा एका आटोपशीर भाषेमध्ये जर तुमचं पत्र बसत नसेल तर नक्कीच तुम्ही इनफॉर्मलचा विचार करावा. कारण कसं आहे की इनफॉर्मल कितीही नाही, पण थोडंसं लिमिटच्या बाहेर गेलं तरी चालतं. थोडंसं मोठं असेल किंवा थोडंसं त्याच्यामध्ये चांगली औपचारिक भाषा वगैरे नसेल, साधी लँग्वेज असेल तरी पण त्याच्यामध्ये चालतं. एवढं काही जास्त सिरियसली घेतलं जात नाही. पण फॉर्मलमध्ये तुमची भाषा साधी नसायला पाहिजे, ती फॉर्मल वेचीच असायला पाहिजे. ओके. सो मला असं वाटतं की तुम्ही इनफॉर्मली जावं, पण जर तुमची लँग्वेज खूप चांगली असेल तर तुम्ही नक्कीच फॉर्मली जायला हरकत नाही. तर हे लेटर्स आहे ते 5 गुणांसाठी आहे. तुम्ही एकतर A1 अटेम्प्ट करू शकता किंवा A2 अटेम्प्ट करू शकता, ॲज यू विश. आता त्याच्यानंतर आहे डायलॉग रायटिंग. डायलॉग रायटिंगला ऑर आहे ते म्हणजे स्पीच, आणि मी तुम्हाला स्ट्रॉंगली हे सजेस्ट करेन की तुम्ही डायलॉग रायटिंगसोबत जा, कारण स्पीच लिहायला ना एकतर स्पीच लिहावं लागतं 5 गुणांसाठी, 5 मार्कांसाठी, आणि 5 मार्कांसाठी आपण स्पीच लिहिणार, त्याच्यामध्ये स्टार्टिंग प्रॉपर पाहिजे. त्याच्यासाठी पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही एकदा पहा डायलॉगचा व्हिडिओ आणि स्पीचचा व्हिडिओ, सो तुम्हाला कळेल की तुम्ही कोणतं लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मेन बॉडी जी आहे तर ती व्यवस्थित असली पाहिजे, एंडिंग कन्क्ल्युजन व्यवस्थित असलं पाहिजे, ग्रामर व्यवस्थित असलं पाहिजे. या सगळ्यांवर आधारित तुम्हाला स्पीचमध्ये गुण दिले जातात.
पण जर तुम्ही डायलॉगमध्ये गेलात तर तुम्ही डायलॉगमध्ये तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी सगळे वाक्य दिलेले आहेत, जस्ट तुम्हाला 1 2 3 4च्या फॉर्ममध्ये लावायचे आहेत आणि मग तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. सो तुम्ही इझिली याच्यामध्ये 1 मार्क गेन करू शकता. या ठिकाणी पण तुम्हाला बेड टाईम स्टोरी आवडतात का? येस तुम्ही लिहिलं, येस आय लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज, झालं तुम्हाला याच्यामध्ये अर्धा मार्क मिळाला. मग तुम्हाला कोण बेड टाईम स्टोरी सांगतं? माय ग्रँडमदर युज्युअली टोल्ड मी बेड टाईम स्टोरीज, तुम्हाला पूर्ण अर्धा मार्क मिळाला. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाला 1 1 मार्क मिळाला. म्हणजे तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी कंप्लीट मिळालेले आहेत आणि मिळतातच. पण आता जर तुम्ही सीमध्ये पाहिलं तर तुम्हाला याच्यावरती आधारित एक डायलॉग तयार करायचा आहे. पण डायलॉग तयार करत असताना त्याच्यामध्ये मोस्टली प्रश्नांचा आणि उत्तरांचा आपण समावेश करतो. तर तसं जर तुम्ही मिनिंगफुल 3 एक्सचेंजेस म्हणजे काय, तुम्हाला 3 एक्सचेंजेस म्हणजे एकूण 6 लिहायचे आहेत. सपोज की ए आहे आणि बी आहे, तुम्हाला त्या ठिकाणी नावं घ्यायला फुल परमिशन असते. तुम्ही कोणाची पण नावं घेऊ शकता. एवरून अनिता असेल, बीवरून बबिता असेल, अशी कोणतीही नावं तुम्ही घेऊ शकता. सो अनिता बबिता यांचं तुम्हाला 3 एक्सचेंजेस म्हणजे काय, अनिता बोलली बबिता बोलली असं करत करत ते किती वेळा बोलायला पाहिजेत? 3 वेळा बोलायला पाहिजेत. आणि त्याचे 3 डायलॉग, बबिताचे 3 डायलॉग, ह्याला काय म्हणतो आपण? 3 एक्सचेंजेस. ओके. सो असं तुम्ही असं काही कंपल्सरी नाही की 3च करायला पाहिजे, तुम्ही कितीही करू शकता. फक्त एवढंच की तुम्हाला लिमिट लक्षात ठेवायचं आहे आणि तुमचा वेळ पण लक्षात ठेवायचा आहे. कारण जास्त वेळ तुम्ही जर याला दिलात तर मग तुमचं पुढे जे आहे रिपोर्ट रायटिंग आहे अजून ते वगैरे राहील. त्यापेक्षा तुम्ही वेळ बघून, कारण मिनिमम तुम्हाला 3 करायचेच आहे. तुम्ही 4 करा किंवा 5 करा, ॲटलिस्ट 5पर्यंत जावा. कारण एखादं जर कुठे ग्रॅमॅटिकली मिस्टेक असेल तर ते कवर नाही केलं जाणार जर तुम्ही थोडं मोठं लिहिलं तर. सो तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही डायलॉग लिहू शकता. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. यामध्ये पण 2 पर्याय आहेत. एक तर नॉन वर्बल टू वर्बल, म्हणजे तुम्हाला हे पण 5 मार्क्ससाठी आहे. याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला या ठिकाणी एखादं वेब वगैरे दिलं जाईल आणि ते वेब तुम्हाला बघून त्याच्यावरती आधारित एक पॅरेग्राफ तयार करायचा असतो 5 मार्क्ससाठी. पण मी तुम्हाला हे सजेस्ट केलं की तुम्ही वर्बल टू नॉन वर्बलसोबत जा. कारण वर्बल टू नॉन वर्बलचा एक फायदा असतो, तो म्हणजे असा की तुम्हाला पॅरेग्राफ दिला जातो आणि मोस्ट ऑफ द टाईम्स तुम्हाला चार्ट वगैरे सगळं काही तयार करून दिलं जातं. तुम्हाला फक्त यातलं उचलून याच्यामध्ये लिहायचं असतं आणि यामध्ये ग्रॅमॅटिकली मिस्टेक्सचे चान्सेस खूप कमी असतात आणि तुम्हाला या ठिकाणी 5 पैकी 5 मार्क किंवा ॲटलिस्ट 4 मार्क तरी मिळू शकतात. पण जर तुम्ही या ठिकाणी नॉन वर्बल टू वर्बलमध्ये गेलात तर तुम्हाला या ठिकाणी एक पूर्ण पॅरेग्राफ लिहावा लागेल. त्याच्यामध्ये एकतर ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स केल्या तर तुमचे मार्क जाऊ शकतात. सोबतच त्याला सुटेबल टायटल द्यायचं आहे आणि अजून तुम्हाला त्याच्यामध्ये छान स्टार्टिंग करावी लागेल, छान एंडिंग करावी लागेल. मग त्यासाठी पण तुमचे मार्क्स जाऊ शकतात. सो बेस्ट वे आहे की तुम्ही वर्बल टू नॉन वर्बलसोबत जावा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे रिपोर्ट रायटिंग किंवा स्टोरी. एकतर तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे, हे पण 5 मार्क्ससाठी आहे. या ठिकाणी कदाचित मार्क्स मी स्कॅन नाही गेलेत, बट हे पण 5 मार्क्ससाठी आहे. एकतर तुम्ही 5 मार्क्ससाठी रिपोर्ट लिहा किंवा स्टोरी लिहा. आय विल सजेस्ट की तुम्ही रिपोर्ट लिहा. तुम्ही स्टोरी पण लिहू शकता, असं काही नाही आहे. मी सजेस्ट यासाठी करते की ज्या ठिकाणी तुम्हाला कमी मिस्टेक्समध्ये जास्त मार्क मिळतील. आता तुम्हाला जर स्टोरी लिहायला आवडत असेल तर तुम्ही ऑब्वियसली स्टोरीसोबत जाऊ शकता. आता स्टोरीमध्ये काय आहे की शेवटी सांगितलेलं आहे द वुमन वॉज सिम्पली डिलायटेड टू गेट हर लॉस्ट चाइल्ड बॅक. मग त्या वुमनला खूप आनंद झाला की तिला तिचा मुलगा परत मिळाला. मग तुम्ही जेव्हा स्टोरी तयार करणार, यू शुड हॅव टू राईट द टायटल ऑफ द स्टोरी, यू शुड हॅव टू राईट द मोरल ऑफ द स्टोरी आणि तुम्हाला मेन बॉडी तयार करावी लागेल. तुम्हाला ते विचार करावा लागेल की काय झालं असेल. मग त्या बाईचा मुलगा हरवला आहे, मग कसा हरवला असेल, की जत्रेमध्ये गेली असेल, मग जत्रेला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, हे सगळं तुम्हाला आठवावं लागेल आणि मग तुम्हाला स्टोरी तयार करावी लागेल. त्यामध्ये पण ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स नाही करायच्या. तर तुम्हाला कुठेतरी 4 किंवा 4.5 मार्क कधी मिळतील जेव्हा तुमची स्टोरी खूप स्ट्रॉंग आणि इफेक्टिव्ह असेल. बट ऑलमोस्ट तुम्हाला 4 किंवा 3.5 मार्क याच्यामध्ये मिळू शकतात. ओके. पण तुम्ही न्यूज रिपोर्ट जर लिहायला घेतलं तर तुम्हाला हेडलाईनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे, याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळेल. डेटलाईन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला डेट लिहायची असते, तो प्रसंग कुठे घडला त्या सिटीचं नाव लिहायचं असतं आणि बाय स्टाफ रिपोर्टर एवढं लिहायचं असतं. त्यानंतर इंट्रोडक्शन लिहायचे असते थोडक्यात की काय काय झालं बाबा. सपोज की या ठिकाणी काय सांगितले, द एज्युकेशन डिपार्टमेंट ऑर्गनायझेस सायन्स एक्झिबिशन ऑन एन्व्हायरमेंट पोल्युशन. मग ते एज्युकेशन डिपार्टमेंटने ऑर्गनाईज केलं होतं. मग ते कोणत्या शाळेमध्ये केलं होतं किंवा ज्या ठिकाणामध्ये केलं होतं ते ठिकाण, वेळ काय होती, सकाळी 9 ते 5 ऑर्गनाईज केलं असेल, प्रमुख पाहुणे कोण आले होते, हे सगळं शॉर्टमध्ये तुम्ही फर्स्ट पॅरेग्राफमध्ये लिहिणार. सेकंड पॅरेग्राफमध्ये त्या ठिकाणी मुलांनी खूप छान छान असे मॉडेल्स वगैरे मांडले होते किंवा खूप छान इन्फॉर्मेशन दिली, खूप छान स्पीच दिलं, हे सगळं तुम्हाला शॉर्ट पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. ओके. सो तुम्हाला याच्यामध्ये पण तुम्ही याच्यासोबत पण जाऊ शकता, याच्यासोबत पण जाऊ शकता, ॲज यू विश. पण एवढंच आहे की तुम्हाला या ठिकाणी जास्त विचार नाही करावा लागणार. म्हणजे थोडक्यात तुम्ही आटपू शकता. रिपोर्ट रायटिंग जास्त मोठं नसतं लिहायचं. बट जर तुम्ही स्टोरी लिहायला घेतली तर तुम्हाला आधी टायटल वगैरे सगळं मनामध्ये ठरवावं लागेल. या ठिकाणी एक बेनिफिट असतो की टायटल ऑलरेडी म्हणजे हेडलाईन ऑलरेडी दिलेली असते. सो तुम्हाला याच्यासाठी टायटलचा वगैरे विचार करावा लागेल, मोरलचा विचार करावा लागेल. ओके. दोघांमध्ये पण विचार करावा लागणार आहे. कारण जरी आपण रिपोर्ट म्हटलं तरी रिपोर्टमध्ये इन्सिडेंट्स घडला असेल तर तुम्हाला आधी आठवावं लागेल किंवा तयार करावं लागेल. डोळ्यासमोर एक छोटासा पॅटर्न तयार करावा लागेल आणि त्याच्यानुसार लिहावं लागेल. सो रिपोर्ट जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला
4 किंवा 3.5 मार्क याच्याप्रमाणे सेम टू सेम मिळू शकतात. ओके, सो तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कोणतं लिहायचं आहे. शेवटचा भाग आहे तो म्हणजे हेडलाईन नाही, ट्रान्सलेशन आहे क्वेश्चन नंबर 7. याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे जे पण सांगितले ते सगळं. याच्यामध्ये ऑप्शन्स बरेचसे आहेत, त्याच्यामुळे तुम्ही खूप छान हे सॉल्व करू शकता. तुम्हाला 5 शब्द दिले जातात आणि या 5 शब्दांपैकी कोणत्याही 4 शब्दांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. ओके, सो हे झालं तुमचं पहिलं. आणि तुम्ही जेव्हा या 5 पैकी कोणत्या पण 4 शब्दांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार तर तुम्हाला ऑब्वियसली किती गुण मिळणार आहेत? 2. आय थिंक या ठिकाणी 6वा पण एखादा शब्द असतो, या क्वेश्चन पेपरमध्ये दिला नाही आहे, बट 6 शब्द असतात. ओके, आय थिंक की 6च शब्द असतात या ठिकाणी, 6वा प्रश्न नाही दिला या ठिकाणी. सो एकूण 6 शब्द असतात, 6 पैकी कोणते पण 4 तुम्हाला सोडवायचे असतात, मग तुम्हाला 2 गुण मिळणार. तुम्ही ॲक्च्युली 6च्या 6 अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, कारण सपोज की तुम्हाला कॉन्फिडन्स असेल पण एखादा जर चुकला तर तुमचे मार्क जाऊ नयेत यासाठी. तुम्ही जर एकदम फुल कॉन्फिडन्स असाल तर काही गरज नाही आहे. बी आहे की तुम्हाला हे सगळे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत तर ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. कोणते पण 2 याच्यामधले करू शकता, तुम्हाला एकूण 2 गुणांसाठी आहे हे. आणि शक्यतो पूर्ण प्युअर मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी इडियम्स, आय थिंक इडिओम्स आहे ना, या ठिकाणी एम पाहिजे, किंवा प्रोवर्ब दिले जातील आणि या दोघांपैकी कोणतं पण एक तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. हे आहे 1 गुणांसाठी. ओके, सो अशा पद्धतीने आपला पेपर आहे 80 गुणांचा. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यामध्ये आपण पेपर पॅटर्न बघितलेला आहे, मी काही सजेशन दिलेले आहेत आणि आय होप की तुम्हाला ते आवडले असतील. आणि जर आवडले असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत आणि सोबतच सबस्क्राईब पण करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.